ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम ज्ञानाय नमः. सार्थ ज्ञानेश्वरी, दिवस 233. अध्याय 10. विभूती योग. श्री गणेशाय नमः. तेषाम एव अनुकंपार्थ अहम आत्मभावस्य सन भास्वता ज्ञानदीपेन अज्ञानजम तमः नाशयामी. केवळ त्यांच्यावर अनुग्रह करण्याकरिता त्यांच्या अंतःकरणात असलेला मी त्यांच्या बुद्धीत वास करून त्यांच्या अज्ञानरूप अंधकाराचा तत्वज्ञानरूप सुप्रकाशित दीपाने नाश करतो. म्हणून मज आत्मयाचा भाव जिही जियावया केला ठावो, एक मी वाचुनी वावो येर मानिले जिही. तया तत्वज्ञा चोखटा दिवी पोताची सुभटा, मग मीची होईन दिवटा पुढा पुढा चाले. अज्ञानाची राती माझी तमाची मिळणी दाटती, ते नाशुनी घाली परवती तया करी नित्योदयो. ऐसे प्रेमळाचे नि प्रियोत्तमे बोलिले जेथ पुरुषोत्तमे, तेथ अर्जुन मनोधर्मे निवालो म्हणत असे. म्हणून मी जो आत्मा त्याच्याविषयी अखंड प्रेमभाव व निस्सीम भक्ती हेच ज्यांनी आपल्या जीवनाचे कारण करून माझ्या वाचून इतर सर्व काही हे येर म्हणजे व्यर्थ मानले आहे, त्या चोखटा म्हणजे शुद्ध आत्मतत्वाचे ज्ञान प्राप्त करून घेणाऱ्या प्रेमळ भक्तांकरिता हे सुभटा पोताची म्हणजे कापराची मशाल पाजळून मीच दिवटा म्हणजे मशालजी होऊन त्यांच्या पुढे पुढे चालत त्यांना मार्गदर्शन करतो. अज्ञानरूपी रात्रीमध्ये त्यांच्या पुढे दाट काळोख आला असता त्याचा नाश करून मी त्या तमाला परवती म्हणजे माघारी घालवितो आणि माझ्या भक्तांसाठी आत्मज्ञानरूपी सूर्याचा नित्य उदय करतो. प्रेमळ भक्तांचा प्रियोत्तम असा पुरुषोत्तम श्रीकृष्ण जेव्हा असे बोलला, तेव्हा अर्जुन म्हणाला, देवा, माझे सर्व मनोधर्म म्हणजे माझ्या मनाच्या वृत्ती, मनोरथ व मनोभाव आता निवाले आहेत. हा हो जी अवधारा भला केरू फेडिला संसारा, जाहलो जननी जठर जोहरा वेगळा प्रभू. जी जन्मले पण आपुले हे आजी मिया डोळा देखिले, जीवित हाता चढले आवडत असे. आज आयुष्या उजवण जाहली माझी या दैवा दशा उदयली, जे वाक्य कृपा लाधली दैविकेनी मुखे. आता येणे वचन तेजाकारे फिटले आतील बाहेरील अंधारे, म्हणून देखत असे साचो कारे स्वरूप तुझे. अहो महाराज, ऐका. माझ्यावरील संसार रूप केर कचरा आपण चांगल्या प्रकारे फेडिला म्हणजे नाहीसा केला. त्यामुळे हे प्रभो, जननी म्हणजे मातेच्या जठरातील जोहरा म्हणजे अलंकार रूपी अग्निकुंडासारख्या घरापासून म्हणजेच पुनर्जन्मापासून मी वेगळा व मुक्त झालो. महाराज, आपले जन्मले पण मी आज आपल्या डोळ्यांनी पाहिले आणि त्यामुळे आपले जीवित आज माझ्या हाती आले आहे असे मला वाटते. आत्मज्ञान होणे म्हणजे नवा जन्म होण्यासारखे आहे आणि आज माझा तो नवा जन्म झाला आहे. आज आयुष्याची उजवण झाली म्हणजे आज जीवनाचे सार्थक झाले आणि माझ्या दैवाची चांगली दशा उदय पावली. माझा खऱ्या अर्थाने भाग्योदय झाला, कारण साक्षात देवाच्या मुखाने मला वाक्य कृपेचा म्हणजे परम उपदेश रूपी कृपेचा लाभ झाला. आता आपल्या या वचनरूप तेजोकाराने म्हणजे सूर्याने माझ्या आतील अंधार वा अज्ञान म्हणजे स्वतःला आत्मरूप न समजता जीवरूप व देहरूप समजणे, आणि बाहेरील अंधार वा अज्ञान म्हणजे प्रपंचाला ब्रह्मरूप न समजता वस्तुरूपाने पाहणे, हे माझे दोन्ही प्रकारचे अज्ञान नष्ट झाले आणि त्यामुळे मी आता तुझे साचो कार्य म्हणजे खरेखुरे स्वरूप पाहत आहे. अर्जुन उवाच. भगवन परम ब्रह्म परम धाम परमं पवित्रम पुरुषम शाश्वतम दिव्यम आदिदेवम अजम विभू. अर्जुन म्हणाला, भगवंता, आपण परमब्रह्म परमधाम व स्थान आणि परम पवित्र असे आहात. आपण निरंतर असणारे दिव्य तेजस्वी सर्व देवांचे आदिदेव, अज वा अजन्मा आणि सर्वव्यापी आहात.
तरी होसिगा तू परब्रह्म, जे या महाभूता विसमते धाम, पवित्र पवित्र तू परम जगन्नाथा. तू परमदैवत तीही देवा, तू पुरुष जी पंचविसावा, दिव्य तू प्रकृती भावा, पहिली कडील. अनादि सिद्ध तू स्वामी, जो नाकळी जसी जन्मधमी, तो तू हे आम्ही जाणितले आता. तू या कालत्रयासी सूत्री, तू जीव कळेची अधिष्ठात्री, तू ब्रह्म कटाहधात्री, हे कळले पुढे. अर्जुन म्हणाला, श्रीकृष्णा, तू पंचमहाभूतांच्या विश्रांतीचे धाम असलेले परब्रह्म आहेस. हे जगन्नाथा, तू परम पवित्र व निर्मल आहेस. तूच ब्रह्मा, विष्णू व महेश या तिन्ही देवांचे आराध्य परमदैवत आहेस. 24 तत्वांच्या पलीकडे असलेले 25वे पुरुष तत्व तू आहेस. प्रकृतीच्या व मायेच्या भावांच्या पलीकडील दिव्य असा भाव तू आहेस. तू अनादि सिद्ध असा सगळ्यांचा स्वामी आहेस. जन्माधिक धर्मांचा ज्यांच्यावर पगडा बसला नाही असा तू तू आहेस, हे आम्ही आता जाणले आहे. तू भूत, भविष्य व वर्तमान या कालत्रयाचा सूत्रधार आहेस. तू ह्या जीवनकळेची व जीवन ज्योतीची अधिष्ठात्री देवता आहेस आणि या ब्रह्मांड रूप कटाह म्हणजे कढईला धारण करणाराही तूच आहेस, हे मला पुढे म्हणजे स्पष्टपणे व पूर्णतः कळले आहे. हरिः ओम, हरिः ओम, हरिः ओम. हरये नमः, हरये नमः, हरये नमः.